उपमुख्यमंत्री अजित पवार आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत। शहरातील महाराष्ट्र राज्य साहित्य व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष रा.र. बोराडे यांच्या निवासस्थानी त्यांच्या कुटुंबांची सांत्वनपर भेट त्यांनी घेतली। तसेच उद्योजक सचिन मुळे यांच्या कुटुंबाला देखील ते भेटले। सचिन कुमार सावरमल यादुका हे हरवल्याची तक्रार कोपरखैरणे पोलिसांना प्राप्त झाल्यावरती कोपरखैरणे पोलिसांनी संबंधित इसमाचा फोटो सर्व पोलीस ठाणे तसेच वर्तमानपत्रात दिल्यानंतर सदरचा इसम मुंबईत असल्याची माहिती मिळताच कोपरखैरणे पोलिसांनी सचित कुमार याला ताब्यात घेऊन त्याला अंघोळ घालून केस कापून त्याला माणसात आणलं। नंतर सचित कुमार याच्या परिवाराला याबाबत कल्पना दिली। सचित कुमार हा मनोरुग्ण असल्याने त्याला उपचारासाठी ठाण्यातील रुग्णालयात पाठवण्यात आलं असल्यास वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी सांगितले। तर कोपरखैरणे पोलिसांनी दाखवलेल्या या माणुसकीमुळे नागरिकांच्या मनात पोलिसांबाबत आता आपलेपणाची भावना निर्माण झाली आहे। जागतिक क्षयरोग दिनानिमित्त सामान्य नागरिकांमध्ये क्षयरोग विषयाची जनजागृती व्हावी या उद्देशाने आज जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीने जागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलं। या रॅलीला जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भागवत भुसारी यांनी हिरवी झेंडी दाखवली। या रॅलीमध्ये शासकीय नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी व जिल्हा सामान्य रुग्णालयाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। ही रॅली संगम चौक ते जयस्तंभ चौक, स्टेट बँक चौक व जिल्हा सामान्य रुग्णालयात या रॅलीचा समारोप झाला। आज जागतिक क्षयरोग दिवस 24 मार्च आपण या दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती करतो। क्षयरोगाबद्दल बरेच समाजामध्ये गैरसमज आहे, त्याची जनजागृती तळागाळापर्यंत जावी यासाठी हा उपक्रम राबवला जातो। आपला राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत बरेच कार्यक्रम आपण अवलंबले जातात। त्यामध्ये एक TB मुक्त भारत अभियान हा एक नवा उपक्रम आपण राबवलेला आहे। या उपक्रमामध्ये आपण सर्व ग्रामपंचायतीमध्ये निरोगी स्पर्धा आयोजित करतो। या स्पर्धेमध्ये आपण 6 निकष लावतो। या 5-6 निकषामध्ये ज्या ग्रामपंचायती बसल्या जातात त्या ग्रामपंचायतीचा आपण दरवर्षी एक गुणगौरव सोहळा साजरा करून त्यांना एक बापूजींची मूर्ती आणि सन्मानपत्र यांनी आपण त्यांना सन्मानित करतो। तसेच प्रधानमंत्री TB मुक्त भारत अभियान अंतर्गत पण आपण निक्षमित्र म्हणून एक सामाजिक बांधिलकी म्हणून प्रत्येक क्षयरुग्ण हा त्याच्या पूर्ण उपचाराच्या कालावधीकरिता आपण दत्तक घेऊन त्याला एक पोषण आहार देऊन त्याचं कुपोषण टाळण्याचा आणि क्षयरोग बरा होण्यासाठी मदत होण्यासाठी एक क्षयरुग्ण आपण दत्तक घेऊ शकतो। जिल्हा सामान्य रुग्णालय बुलढाणा आणि जिल्हा क्षयरोग केंद्र बुलढाणा यांच्या माध्यमातून तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या समन्वयाने आज जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यात आला। बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयातील कॅम्पसमध्ये आज एका रॅलीला हिरवी झेंडी दाखवून प्रचार आणि प्रसिद्धीसाठी आपण एक रॅली समोर पाठवली आणि त्या निमित्ताने सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांना आवाहन केले की आपल्याला जसे की आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी जसं भारतातून TB हा मुक्त झाला पाहिजे, TB मुक्त भारत हे त्यांचं जे स्लोगन आहे त्याला आपण निश्चितच खरं उतरवलं पाहिजे असं आवाहन करून रॅलीला संबोधित। नागपूर हिंसाचारातील प्रमुख आरोपी फहीम खान याच्या घरावरती बुलडोझर चालवण्यात आलाय। नागपूर महानगरपालिकेने याबाबत मोठी कारवाई केली आहे। नागपूरच्या टेकानाका परिसरात घर बांधताना फहीम खान यानं अतिक्रमण केल्याचं दिसून येताच ते आज हटवण्यात आले। हे अतिक्रमण हटवण्याआधी नागपूर महानगरपालिकेने आरोपी फहीम खानच्या कुटुंबाला नोटीस बजावली असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे आता नागपूर हिंसाचार प्रकरणी फहीम खानच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे।
येवला शहरातील आझाद चौक येथे जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी छापा टाकत 5 जणांना ताब्यात घेतले। येवला शहरात अनेक ठिकाणी चोरी छुप्या पद्धतीने जुगार खेळले जात असून या संदर्भात पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार आझाद चौकात पूजा फॅशन या दुकानामध्ये जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी त्वरित या घटनास्थळी पोहोचत आरोपींना ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांनी दिली आहे। ओके, नमस्कार, मी पोलीस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन, येवला शहर पोलीस ठाणे। आज येवला शहर पोलिसांनी आझाद चौकात पूजा फॅशन नावाच्या एका दुकानात काही जुगार खेळत असल्याची माहिती मिळाल्यावरून तिथं जाऊन रेड केली असता तिथं 5 जुगारी मिळून आले। ते पत्त्यांवर काहीतरी पैसे लावून हारजीतचा जुगार खेळत होते। त्यांच्यावर पोलिसांनी कारवाई केलेली आहे आणि त्यांच्यावर आपण जुगाराचा गुन्हा दाखल करीत आहोत। कारवाई करणार तुम्ही? आता आपल्या सर्वांना माहिती आहे की शहराचं जे वातावरण आहे किंवा ज्या पद्धतीने आपण सर्वच ठिकाणी कडक कारवाई अवलंबलेली आहे, तरी देखील काही ठिकाणी चोरून लपून काही लोक जुगार खेळत आहेत किंवा मग खेळत आहेत, तर त्यांच्यावर देखील आपण लक्ष ठेवून आहोत आणि जे लपून छपून काही जुगार खेळत असतील तर त्या लोकांवर देखील आपण कारवाई करून BNSचे नवीन सेक्शन 112 प्रमाणे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई करून घेत आहोत। सट्टापट्टी, दारू जे आहे अवैध ते सर्व आपण बंद केलेलं आहे। तरी देखील जर कोणी काही चोरून लपून करत असेल तर त्यांच्यावर BNSचे कलम 112 प्रमाणे आपण कडक कारवाई करून घेत आहे। रिपब्लिकन पक्ष आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पित प्रजासत्ताक भारताचे स्वप्न होतं, त्या बाबासाहेबांच्या कार्याचे, विचारांचे योगदान आजच्या लोकशाही भारतात आहे। त्या दृष्टिकोनातूनच त्यांचे वैचारिक मंथन व्हावे आणि मामा येवले यांच्या कार्याला उजाळा मिळावा, नवीन पिढीच्या समोर हा इतिहास चर्चेसाठी उपस्थित करावा, या हेतूनं एक सामाजिक अभिसरणाची प्रक्रिया म्हणून ही व्याख्यानमाला 26 जानेवारी रोजी शहरातील कुसुम सभागृहात सायंकाळी 5 वाजता आयोजित करण्यात आली आहे। मराठवाड्यातील रिपब्लिकन पक्षाचे थोर नेते कालवश ॲडव्होकेट मामासाहेब येवले यांचा 26 मार्च 2025 रोजी पहिला पुण्यतिथीचा कार्यक्रम आहे, स्मृती दिवस। त्या स्मृती दिवसाच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचे प्रजासत्ताक भारताच्या जडणघडणीतील योगदान या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलेले आहे। या व्याख्यानाचे उद्घाटन प्राचार्य डॉक्टर कमलताई गवई, माजी लेडी गव्हर्नर तथा विश्वस्त परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूर या उपस्थित राहणार आहेत। प्रमुख व्याख्याते म्हणून डॉक्टर ऋषिकेश कांबळे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र चळवळीचे भाष्यकार, प्रमुख पाहुणे म्हणून माननीय खासदार चंद्रकांत हांडोरे, माननीय खासदार प्राध्यापक रवींद्र चव्हाण, माननीय दीपक कदम आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून प्राध्यापक रविश्चंद्र हडसनकर हे उपस्थित राहणार आहेत। हा कार्यक्रम 26 मार्च सायंकाळी 6 वाजता महामहिम दादासाहेब गायकवाड, दादासाहेब रासू गवई नगरी, खासदार हरिहरराव सोनुले मंच, कुसुम सभागृह नांदेड येथे आयोजित करण्यात आलेला आहे। या कार्यक्रमात व्याख्यानमालेचा हेतू असा आहे की रिपब्लिकन पक्षाचं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पित प्रजासत्ताक भारताचं जे स्वप्न होतं त्या बाबासाहेबांच्या कार्याचं, विचाराचं जे योगदान आजच्या लोकशाहीवादी भारतामध्ये आहे, त्या दृष्टिकोनातून त्याच्यावरती वैचारिक मंथन व्हावं आणि मामा येवले साहेबांच्या कार्यालाही उजाळा मिळावा आणि हे सगळं नवीन पिढीच्या समोर हा इतिहास जो आहे तो मंथनासाठी, चर्चेसाठी उपस्थित करावा, या हेतूने एक सामाजिक अभिसरणाची प्रक्रिया म्हणून ही व्याख्यानमाला आयोजित केलेली आहे। या व्याख्यानमालेला शहरातील
जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावं अशी मी आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो आहे. जालन्यातील शिधापत्रिका धारकांनी 31 मार्च पूर्वी ई-KYC करून घ्यावी असं आवाहन जालना तहसीलदार छाया पवार यांनी शिधापत्रिका धारकांना केलंय. तर शिधापत्रिका धारकांनी 31 मार्च पूर्वी KYC न केल्यास त्यांचं रेशनचं धान्य बंद होईल अशी माहिती त्यांनी दिली आहे. मॅडम काय सांगा? जे आता पुरवठ्याची ई-KYC चालू आहे आणि ती 31 मार्च पूर्वी करून घेणं बंधनकारक आहे. अन्यथा मग ज्यांना रॅशन मिळतं कार्डवर त्यांचं धान्य बंद होईल. त्यामुळे सर्वांना मी जनतेला आवाहन करते की त्यांनी 31 मार्च पूर्वी ई-KYC करून घ्यावे. आणि ज्या ठिकाणी व्यावसायिक ठिकाणी घरगुती सिलेंडरचा वापर होतो तर त्या ठिकाणी मी त्या पब्लिकला आवाहन करते की जे कोणी व्यवसाय करत असेल त्यांनी व्यवसायाच्या ठिकाणी व्यावसायिक सिलेंडर वापरावं, घरगुती गॅसचा वापर करू नये. आणि लाभार्थ्यांना ई-KYCसाठी सोपं ॲप उपलब्ध करून दिलेलं आहे. त्यांनी घर बसल्या मेटा ई-KYC ॲपच्या माध्यमातून ई-KYC ते करू शकतात. हे त्यांनी ॲप डाउनलोड करून घ्यावं आपल्या मोबाईलवर आणि ते घर बसल्या ई-KYC करू शकतात. आतापर्यंत किती लाभार्थ्यांची ई-KYC झालेली आहे आणि कधीपर्यंत प्रक्रिया चालणार आहे? ही 31 मार्च पूर्वी दिलेले आहे. आमचं 68% झालेलं आहे जालना तालुक्यातलं. परंतु जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी ई-KYC करावं म्हणून त्यांना आवाहन करते की त्यांनी घरबसल्या सुद्धा मेटा ई-KYC ॲपवरून ई-KYC करून घ्यावी. आणि ज्यांचं ई-KYC नसेल त्यांचं रॅशन बंद होणार आहे. त्यांचं रॅशन बंद होणार आहे. आणि APL शेतकरी जे आहेत DBT मार्फत त्यांच्या अकाउंटला पैसे जातात, त्यांचं अन्नधान्य बंद झालेले आहे. तर अशा शेतकऱ्यांना जर त्यांच्या अकाउंटवर पैसे आलेले नसतील तर त्यांनी आपले डॉक्युमेंट घेऊन तहसील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसंच ज्या लाभार्थ्यांकडे रेशन कार्ड नाही त्या लाभार्थ्यांनी सुद्धा रेशन कार्डसाठी डॉक्युमेंट घेऊन तहसील कार्यालयामध्ये संपर्क साधावा. आणि ज्या काही लोकांकडे ऑनलाईन रेशन कार्ड आहे परंतु त्यांच्याकडे कार्ड उपलब्ध नसतं किंवा हरवलेलं असतं किंवा फाटलेलं असतं, तर अशा परिस्थितीत जर त्यांना हॉस्पिटलसाठी कार्डचा गरज असेल तर अशांना आम्ही कार्यालयातून सुट्टीच्या दिवशी सुद्धा आपण त्यांना एक प्रमाणपत्र देत असतो जे त्यांना औषधोपचारासाठी उपयोगाला येतं. अमरावती शहरातील शांतीनगर येथील सम्यक नागरिक सहकारी पतसंस्था कोट्यवधी रुपयांच्या गैरव्यवहारामुळे बंद पडली असून ठेकेदारांच्या पैशांची परतफेड न करता फसवणूक केल्याचा आरोप आहे. या पतसंस्थेच्या कॅशियर विमल आठवले हिनं बनावट पुस्तके छापून अवैध वसुली केली आणि अनेक ग्राहकांना त्यांच्या ठेवी परत दिल्या नाहीत असा आरोप करण्यात आलाय. तर गेल्या 2 ते 3 वर्षांपासून ग्राहकांना पैसे मिळत नसल्यानं संतप्त ठेवीदारांनी आज फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात धडक देत आरोपींवर तातडीनं कारवाई करण्याची आणि पैशांची परतफेड करण्याची मागणी केली आहे. तर यासाठी भीम ब्रिगेड संघटनेच्या नेतृत्वात शेकडो नागरिकांनी आज पोलीस स्टेशनमध्ये ग्राहकांनी धडक देत आमचे पैसे वापस देण्यात यावे अशी मागणी केली. आपण फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये कशाची तक्रार देण्यासाठी आले काय सांगा? मी बाबाराव गोपाळ मेश्राम. आमची पतसंस्था आहे सम्यक नागरिक सहकारी पतसंस्था. शांतीनगरमध्ये त्याची शाखा आहे, मेन शाखा. त्या शाखेमध्ये आम्ही 2099मध्ये ते शाखा ओपन झाली तेव्हापासून नियमित आम्ही त्या बँकेचे ग्राहक आहोत. नेहमी आम्ही पैसे भरायचे डेली म्हणजे RD मुदत ठेवत होतो. परंतु मधातल्या आता कोरोनाच्या काळानंतर एजंट मधुकररावजी आठवले यांची मुलगी कॅशियर म्हणून त्या बँकेत होती. तिनं अवैध अशी वसुली केली आणि ते 2 वर्ष 3 वर्ष झाले ते बँक आम्हाला बरोबर पैसे देत नव्हते आणि बँक डबघाईला आली म्हणून ते बंद पडली. यानंतर आम्ही माननीय राजेश भाऊ वानखळे यांच्याकडे आलो. भीम ब्रिगेड ते अध्यक्ष आहेत त्यांच्याकडे आलो. त्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. त्यांनी इथून आम्हाला आणून पोचवलं, साहेबांची भेट घालून दिली आणि आमची फसवणूक होऊ नये याकरता त्याने भरपूर असे प्रयत्न आमच्यासाठी करत आहे. त्याच्या पुढे ते करतीलच. पण आम्हाला ते तिनं अवैध असे पुस्तकं छापले म्हणून आम्हाला असं वाटतं ते आमचे पैसे मिळावे, तिला अटक व्हावी आणि सगळ्या गोष्टीचा निपटारा लवकर करण्यात यावा. या संदर्भात आपण जे अध्यक्ष होते संजयजी शेंडे, वाडेकरजी, बसवनाथजी यांच्या इकडे वारंवार आम्ही भेटी दिल्या. ते म्हणत होते 15 दिवस थांबा, 8 दिवस थांबा. आता परवाच्या दिवस सांगत होती की आताच आमचे बँके विकणार आहोत, विकल्यानंतर आम्ही सगळ्यांचे पैसे देणार. आमच्या माहितीनुसार बँक ची जे किंमत आहे ते तेवढी येणार नाही. बँकेचे जे
आम्ही जेव्हा सभासद टोटल लावलं ते करोडोच्या घरात चाललेले आहे आणि ते बँक विकून तेवढ्या लोकांचे पैसे दिले जात नाही. म्हणून आम्हाला असं वाटते ते बँक विकूनही काही जुळवाजुळी होणार नाही. अंदाजे किती लोकांचे त्यामध्ये पैसे फसलेले आहेत, किती लोक असू शकतात? सध्या आमच्याजवळ जे यादी आली आहे त्याच्यात जवळपास 100 लोकांची यादी आहे. अधिक भरपूर लोक आहेत ते येऊन नाही राहिले, त्यांनी मॅनेज केले आहे. काही लोक थांबा तुम्हाला काही दिवसांनी देतो असं होते तसं त्या म्हणून येत नाही. आणि जे शिला आठवले नावाची कॅशियर आहे ते कधी कधी आमच्या महिलावर एजंटवर पैसे मागायला तर मारायला धावते, कुणाला धमकी देते. ग्राहका म्हणजे जे पुस्तकं आहे पुस्तकं आमचे त्याने घेऊन घेतले, आमच्याजवळ पुरावा ठेवलेला नाही, कोणताच पुरावा म्हणून आमच्याजवळ काही ठेवला नाही. तुम्हाला पैसे देतो म्हणून असं आता 1 वर्ष होऊन गेलं. पुस्तकं त्यांच्याजवळ आहे. बँकेच्या आतमध्ये एकही पुस्तक नाही, फक्त फर्निचर पडलेलं आतमध्ये आहे. सकाळपासूनच आज सोलापुरात प्रचंड ऊन असताना उकाडाही जाणवत होता. अचानक वातावरणात बदल होऊन पावसाची जोरदार सुरुवात झाली आहे. मागील काही दिवसात 40शी पार तापमान असताना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळालाय. गोंदिया जिल्ह्यातून हैदराबाद करिता विमान सेवा सुरू झाल्यानंतर गोंदिया ते मुंबई विमान सेवा केव्हा सुरू होणार यावर खासदार प्रफुल्ल पटेल म्हणाले की पूर्वी मुंबईमध्ये विमान उतरण्याकरता जागेचा स्लॉट उपलब्ध नव्हता, परंतु आता नवी मुंबई येथील विमानतळ बनवल्यामुळे त्या ठिकाणी विमान उतरवण्याचा स्लॉट उपलब्ध होईल आणि त्यामुळे लवकरच यावर्षी गोंदिया ते मुंबई अशी विमान सेवा सुरू होणार. आपल्यामुळे विमान सेवा सुरू झालेली आहे. मुंबईसाठी विमान मुंबईची विमान सेवा पण गोंदियापासून सुरू होईल, या वर्षामध्येच होईल अशी मला खात्री आहे. पहिलं मुंबईमध्ये विमान उतरण्याच्या स्लॉट अवेलेबल नव्हत्या, जागा नव्हती, मोकळा नव्हता एअरपोर्ट. दुसरा आता बनल्यानंतर तिथे जागा उपलब्ध होणार आहे आणि निश्चित ते नवी मुंबई ते गोंदियाची सेवा लवकरात लवकर सुरू करण्यासाठी माझे प्रयत्न आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईच्या कुणाल कामरा यांनी एका कार्यक्रमातून गीत तयार करून बदनामी केल्याच्या निषेधार्थ संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर बस स्थानकावर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी कामरा याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली आहेत आणि त्याच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारो आंदोलन देखील केले आहे. कामरा याने जे शिवसेना मुख्य नेते एकनाथभाई शिंदे साहेब यांच्यावर ज्या प्रकारे वाईट वक्तव्य केलं, तसेच शिंदे साहेबांची जी प्रतिमा आहे एवढी उंचवलेली प्रतिमा मलिन करण्यासाठी काहीतरी राजकीय द्वेषापोटी जे वक्तव्य केलं त्याबद्दल संगमनेर शिवसेना तसेच महायुतीतर्फे जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्ते इथे उपस्थित आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई झाली पाहिजे यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही या आंदोलनाला थांबवणार नाही. तसेच भविष्यात लवकरात लवकर गुन्हा दाखल नाही झाला तर या आंदोलनाचं स्वरूप अजून तीव्र केलं जाईल अशी तमाम संगमनेरकरांच्या वतीने सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
समाजाला काही देणं लागतं या दृष्टिकोनातून शेवटच्या घटकाला नजरेत ठेवून त्यांच्या फायद्यासाठी नेहमी प्रयत्न करत राहावा, यातूनच जगण्याला अर्थ मिळेल आणि आयुष्य जगण्याची दिशा ध्येय प्राप्त होईल, असं प्रतिपादन नागपूर उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अनिल किलोर यांनी केलंय. तर बुलढाणा शहरातील सहकार विद्या मंदिर येथे आयोजित विधी सेवा महाशिबिर व शासकीय योजनांचा महामेळावा उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी न्यायमूर्ती अनिल किलोर बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील, प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा मंजुषा देशपांडे, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे आणि विविध योजनांचे लाभार्थी उपस्थित होते. श्री पाटील साहेब, हे उपस्थित आमचे न्यायिक अधिकारी आणि मोठ्या प्रमाणात उपस्थित नागरिक बंधू आणि भगिनींनो, आज इथे अनेकांच्या मनात एक विचार आला असेल की जे न्यायाधीश किंवा न्यायमूर्ती फक्त कोर्टातच पाहायला मिळतात, ते आज लोकांमध्ये कसे काय आले. तसंच जिल्हाधिकारी साहेब, पोलीस अधीक्षक साहेब, हे सगळे एवढ्या मोठ्या प्रमाणात एक कार्यक्रम होतो आणि या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर उपस्थित आहे. त्याचं उत्तर मी तुम्हाला थोड्या वेळाने देईन. मी जेव्हा वकील होतो किंवा आताही जेव्हा न्यायमूर्ती म्हणून काम करतो, असं लक्षात येतं की जसं मी वकिलीचं सांगितलं की वकिलीत माझ्याकडे अनेक पक्ष करायचे. एकदा एक जण आला, म्हणाला की मी अस्थायी कर्मचारी आहे आणि माझ्या गावात परत जाल तर तिथे जी काही माहिती आहे त्याचे पत्रक त्यांनी छापलेले आहेत, ते पत्रक घेऊन जा, आपल्या मित्रांना, नातेवाईकांना त्याची माहिती द्या आणि ज्यांना ही सगळी टेक्नॉलॉजी कळते त्यांनी त्यांना शिकवावं स्मार्टफोनवरून कसं या योजनांपर्यंत पोहोचायचं, कसा या योजनांचा फायदा घ्यायचा. आणि जर आपण असं करू शकलो तरच या कार्यक्रमांना आपण म्हणू की खऱ्या अर्थाने अर्थ प्राप्त झाला. अन्यथा आम्ही आमचा वेळ इथे येऊन जो दिला तो व्यर्थ होऊन जाईल. कारण की मी पण नागपूरहून आलो, कारण मला एवढंच वाटत होतं की असे कार्यक्रम वारंवार व्हायला पाहिजे, अशा कार्यक्रमातून माहिती लोकांपर्यंत पोहोचायला पाहिजे, जास्तीत जास्त लोकांचा अशा कार्यक्रमातून फायदा व्हायला पाहिजे. आणि म्हणून मी आयोजकांना पण धन्यवाद देतो की त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणात आज हा कार्यक्रम इथे आयोजित केला. मी पाटील साहेबांना विशेष धन्यवाद देतो, त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने याचं आयोजन केलं. आणि किरण पाटील साहेबांना परत एकदा धन्यवाद देतो की त्यांनी सहजपणाने हे एक चांगलं ॲप त्यांनी इथे आज आपल्यासाठी ओपन केलं. आपण याचा फायदा घ्यावा. आणि तो जो मी शेवटचा माणूस म्हटलं तो नेहमी नजरेत ठेवून आणि या समाजाचे उपकार नेहमी लक्षात ठेवून प्रत्येकाने या समाजासाठी काय करावं आणि समाजाला काही द्यावं हाच प्रयत्न नेहमी करत राहावा, तर तुमच्या जगण्याला आपोआपच अर्थ मिळेल. ती आयुष्यभर शोधण्याची गरज नाही याची माझा जन्म का झाला, माझ्या आयुष्याचा काय अर्थ आहे हे शोधण्याची गरज नाही, आपोआप त्याला अर्थ मिळेल असं मला वाटतं. तुम्ही मला इथे इतक्या शांततेने ऐकून घेतलं, तुमचे धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जळगावमधील भुसावळ येथील तापी पुलाजवळील यशवंतनगर येथे रहिवाशांना रहदारीच्या मार्गाविषयी गंभीर समस्या निर्माण झाल्यात. मुख्य रस्त्यापासून यशवंतनगरकडे जाणाऱ्या मार्गावर MSEBच्या अधिकाऱ्यांनी भिंत उभारण्याचे काम सुरू केलंय. या निर्णयामुळे परिसरातील 150 ते 200 रहिवाशांच्या दैनंदिन हालचालींवरती मोठा परिणाम झालाय. तसेच या नागरिकांना मागील 7 वर्षांपासून घरकुल देण्याचे आश्वासन देण्यात आले होते, मात्र ते अद्याप पूर्ण झालं नाही. घरकुल नाही, तशातच रहदारीचा मार्ग बंद झाल्यास त्यांना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय. प्रशासनानं वेळीच दखल न घेतल्यास मोठं आंदोलन छेडण्याचा इशारा येथील नागरिकांनी केलाय. आम्हाला रस्ता मिळालाच पाहिजे, रस्ता आमच्या हक्काचा, आमचा रस्ता आम्हाला मिळालाच पाहिजे.
आमचं घरकुल आम्हाला मिळालंच पाहिजे. आमचं घरकुल आमच्या हक्काचं. आम्हाला घरकुल मिळालंच पाहिजे. निमित्त रस्ते जे आहे खोदून ठेवण्यात आले, नेमका काय त्रास होतो आपल्याला? गेल्या 3-4 महिन्यापासून रस्ता हा खेडेगावातील भगवाननगर, यादवनगर आणि इंदिरानगर येथील रस्ते जे आहेत ते खोदून PWD मार्फत खोदून ठेवलेले आहेत आणि त्यामुळे नागरिकांना खूप त्रास होतो आहे. त्या त्रासामागे लहान लहान मुलं जे ते रस्त्यावरती पडल्यानंतर त्यांना दवाखान्यामध्ये भरती करावं लागतं आहे आणि जे गटारीचे झापे आहेत तिथे रस्ते कोरून गाडी चढण्यासाठी आम्हाला खूप मोठा प्रॉब्लेम होतो आहे. वारंवार नगरपालिकेत 2-3 निवेदन दिल्यानंतर पण आमचे कामं होत नाही. आज अक्षरशः शेवटी आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे आणि निवेदन देऊन त्याची पूर्तता होते नाही होत याची आम्हाला शाश्वत नाही आहे. जर आमची मागणी पूर्ण नाही झाली येत्या 10 दिवसामध्ये तर आम्ही सर्व ग्रामस्थ वार्डातील रस्ता लोक करतील आणि कलेक्टर ऑफिसला ठिय्या आंदोलन करतील व सर्व बिडार घेऊन घरातील सर्व बिडार घेऊन इथे येऊन ठिय्या आंदोलन करतील असे आम्ही हे देतो. अनिल पवार. काय नाम मागण्या आपल्या? आमच्या मागण्या अशा आहे की 2017-2018 तेव्हापासून आमचं अतिक्रम काढले आलं आहे उत्तरवाडमध्ये. तेव्हापासून आम्ही इकडं यशवंतनगरमध्ये राहायला आलो, राहुलच्या पाठीमागे यावल रोड. मग तिथे अशी आमची परिस्थिती की तुम्हाला आम्ही घरकुल देऊ, तुमचे घरं आम्ही तयार करून देऊ. तर आता आम्हाला 7 वर्ष झाले तिथं आणि MSCची भीत पडलेली आहे. तर आम्ही बोलले तुमची ते भिंत पडली तिथंच तुम्ही तुमची भिंत घ्या. ते ऐकत नाही आहे तर त्यांना आमचा रोड बंद करायला लावला. तर मग आता रोड बंद केल्यावर आम्ही कुठून वापरणार आहे म्हणून आमचं MSC बोर्डला हे सांगायचं आहे की आम्हाला पक्का सिमेंट काँक्रीट रोड करून द्या, नंतर तुमची भिंत उचला. ते ऐकायला तयार नाही आहे. त्यासाठी आम्ही आज भुसावळून आलो आहे आणि आम्हाला कलेक्टर ऑफिसमध्ये आम्हाला निवेदन द्यायचं आहे की आमचा रोड आम्हाला काढून द्या, नंतर तुमची भिंत उचला. एवढी आमची त्यांच्यावर मेहरबानी आहे. आणि शासनाला सांगायचं आहे की आता आम्हाला 7 वर्ष झाले अजूनपर्यंत आमचं घरकुल आलं ते तुमचं 1 वर्षात देऊ, 2 वर्षात देऊ. आता आम्हाला 7 वर्ष पूर्ण झाले. आमची एवढी कंडिशन खराब आहे. आमच्याकडे गारा होतो, आमच्याकडे डोंगर पाठीमागे मोठे मोठे साप जनावरं निघतात, आमच्या लहान लहान लेकरं आहे, शाळेत जाण्याची परिस्थिती खराब आहे, रोड नाही आम्हाला बरोबर. तरी आम्ही 7 वर्ष तिथं राहत आहे. मग शासन का झोपलेली आहे का? ते कधी आम्हाला घर देणार आहे? म्हणून आमची मागणी आम्हाला घर आणि आम्हाला रस्ता करून द्या. बस आमची हे मेहरबानी. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.